नमस्ते स्टुडंट्स. आज आपण SY BCom युनिव्हर्सिटी ऑफ पुणे या वर्गाच्या सेमिस्टर 3 यासाठी असणाऱ्या बिझनेस कम्युनिकेशन सब्जेक्टच्या बाबतीमध्ये बोलणार आहोत. अर्थात हा सब्जेक्ट SY BCom सेमिस्टर 3 CBSE पॅटर्न 2019 नुसार आहे, म्हणजेच नवीन सिलेबसनुसार आहे. मग ह्या सब्जेक्टची दोन विभागामध्ये विभागणी केलेली आहे. एक सेमिस्टर 3 साठी आणि दुसरा पार्ट सेमिस्टर 4 साठी. बीकॉम ह्या वर्गाचे सेमिस्टर पॅटर्न मध्ये विभागणी केल्यामुळे FY BCom ला 2 सेमिस्टर, SY BCom ला 2 सेमिस्टर आणि TY BCom ला 2 सेमिस्टर याप्रमाणे राहते. या अगोदर आपले FY BCom चे 2 सेमिस्टर संपलेले आहेत आणि आता SY BCom सुरू झाल्यामुळे इथे आपण तिसऱ्या सेमिस्टर मध्ये एंटर करत आहोत. या बिझनेस कम्युनिकेशन सब्जेक्टच्या बाबतीमध्ये आपण बघताना याची विभागणी मार्कांची, मीडियमची कशा प्रकारे केलेली आहेत हे आपण बघूया. हा जो बिझनेस कम्युनिकेशन सब्जेक्ट आहे हा 3rd सेमिस्टरचा कोर कोर्स आहे. कोर कोर्स याचा अर्थ कंपल्सरी सब्जेक्ट. हा सब्जेक्ट आपला क्रमानुसार पहिला सब्जेक्ट राहील, म्हणजे एक्झामला सुद्धा हा पेपर पहिलाच राहील. ह्या सब्जेक्टचा कोड नंबर आहे 221 आणि CBSE पॅटर्न नुसार आपल्याला क्रेडिट पॉइंट अलॉटमेंट होणार आहेत. म्हणून या विषयासाठी टोटल क्रेडिट पॉइंट आहेत 4. यातला 1 क्रेडिट पॉइंट आहेत प्रॅक्टिकल साठी आणि 3 क्रेडिट पॉइंट आहेत थेअरी साठी. थेअरी साठी 3 क्रेडिट पॉइंट याचा अर्थ मिड सेम साठी 1 आणि फायनल सेम साठी 2 क्रेडिट पॉइंट राहतील. याप्रमाणे प्रॅक्टिकलचे 1 क्रेडिट पॉइंट, मिड सेम एक्झामचा 1 क्रेडिट पॉइंट आणि फायनल एक्झामचे 2 क्रेडिट पॉइंट याप्रमाणे टोटल 4 क्रेडिट पॉइंट राहतील. याचा अर्थ प्रॅक्टिकलचा 1, मिड सेमचा 1 असे 2 क्रेडिट पॉइंट कॉलेजकडे, तर 2 क्रेडिट पॉइंट हे फायनल एक्झामचे म्हणजेच युनिव्हर्सिटीकडे राहते. मुळातच हा सब्जेक्ट आपल्याला, जरी मी तुमच्याशी सिलेबसचं डिस्कशन करताना मराठीमध्ये बोलत असलो तरी हा सब्जेक्ट आपल्याला इंग्लिशमध्ये शिकायचा आहे. आपल्याला सिलेबस समजावा, सिलेबस काय आहे, टॉपिक्स काय आहेत, कशा प्रकारे आहेत. कारण जर आपल्याला सिलेबस कळाला तर आपल्याला अभ्यास करणं सोपं जाईल. ज्याप्रमाणे पुस्तक वाचताना आपल्याला त्याची प्रस्तावना समजली की पुस्तकाचा आशय कशा प्रकारे समजून घ्या तर आपल्याला संपूर्ण पुस्तक व्यवस्थित समजतं. त्याचप्रमाणे आपल्याला जर सिलेबस कळाला तर आपल्याला सर्व विषय समजून घ्यायला सोपं जाईल. जाणीवपूर्वक समजून घ्या की हा विषय शिकवायचाही इंग्लिशमध्ये आहेत, शिकायचाही इंग्लिशमध्ये आहेत आणि प्रश्नांचे उत्तरही तुम्हाला एक्झाममध्ये इंग्लिशमध्येच लिहायचे आहेत. म्हणून हा सब्जेक्टची लँग्वेज मुळातच इंग्लिश राहील. त्यानंतर युनिव्हर्सिटीने SY BCom ला हा सब्जेक्ट देण्यामागचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा आपल्याला हा विषय शिकण्यामागचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू अंडरस्टँड द कन्सेप्ट, प्रोसेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वसाधारण गोष्टी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या सब्जेक्टला किती महत्त्व आहे. कारण इथे जे सांगितलेलं आहे युनिव्हर्सिटीने हे त्यांच्या लेवलने बरोबर आहे, पण आपल्याला समजण्यासाठी मी तुम्हाला तुमचे थोडेसे प्रॅक्टिकल उदाहरण आपण बघू. सपोज आपल्या कॉलेजमध्ये आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो आहोत आणि टीचर्सने आपल्याला सांगितलंय की कोणीही विद्यार्थ्यांनी ज्याला इंटरेस्ट असेल अशा विद्यार्थ्यांनी उभा आणि कुठला तरी एक सब्जेक्ट समोर येऊन शिकवा. किती मुलं तयार होतात? खूप थोडे. का तयार होत नाही? आणि यांची संख्या ही खूप मोठी असते. याचं कारण काय? सगळ्यात महत्वाचं, सर आमच्यात स्टेज डेअरिंग नाही. स्टेजवरती उभं राहिलं की हातपाय थरथर कापायला सुरुवात होतात. बर सर काय शिकवायचं, कसं बोलायचं कळत नाही.
शब्द सुचते नाही सर, ते आम्हाला काही जमणार नाही. परंतु तुम्ही एक बघा, जसं तुम्ही स्टुडंट्स युनियन्स बघतात किंवा नेते बघतात किंवा तुम्ही कुठेतरी मराठा आंदोलन आहे त्याच्यामध्ये भाषण करणाऱ्या मुली तुम्ही बघितलेल्या आहेत. ह्या कशा काय एवढं बोलतात किंवा हे कशामुळे त्यांच्यामध्ये एवढी डेअरिंग येते? ज्या वेळेला आपण आपलं वक्तृत्व सुधरवतो, म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल सुधरवतो, ऑटोमॅटिकलीच आपल्या त्या कम्युनिकेशन स्किल सुधारल्यामुळे आपल्यामध्ये एक लीडर पॉवर तयार होते. ही लीडर पॉवर तयार होण्यासाठी कम्युनिकेशन शिकणं अतिशय महत्वाचं आहे. मग हे कम्युनिकेशन कसं असावं, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची लँग्वेज यूज करावी, स्त्रियांशी बोलताना, घरामध्ये बोलताना, मोठ्या व्यक्तींशी बोलताना, छोट्या मुलांशी बोलताना, आपल्या समवयस्क लोकांशी बोलताना आपण कसं बोलावं, बँकेमध्ये गेल्यानंतर, एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण कशा प्रकारे त्यांच्याशी संभाषण करावं, पत्र कशा प्रकारे ड्राफ्ट करावेत. आता हेच बघा ना, आपल्याला अर्ज करायचा असतो, पण कसा लिहू, सुरुवात इथून होते. 10वी पासून आपण पत्र लिहितोय, 8वी 9वी पासून पत्र लिहितोय तसं तर बघाल तर. परंतु आजही आपल्याला जर सांगितलं की शाळेमधून टीसी काढायचा आहे किंवा एनसी काढायचा आहे किंवा कॉलेजमधून टीसी काढायचा आहे, याच्यासाठी अर्ज करायचे, आपण मित्राला म्हणतो लिहून दे. का बरं असं? काय लिहायचं त्या अर्जामध्ये मला सुचत नाही किंवा मला माहित नाही. म्हणजेच काय, आपण आपल्या कम्युनिकेशन स्किल मध्ये कुठेतरी कमी पडतो. या विषयाचा ज्यावेळेला आपण ग्रॅज्युएशन होणार आहोत किंवा बीकॉम कंप्लीट करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे, आपण त्याच्यामध्ये पारंगत असलं पाहिजे. बीकॉम झाल्यानंतर आपल्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री येणार आहे. अशा ग्रॅज्युएशनच्या डिग्रीजवरती गांधीजी, नेहरू, गोखले, टिळक यांनी स्वातंत्र्य लढे लढलेले आहेत. त्यांनी त्याच्या जीवावरती आपलं कम्युनिकेशन स्किल सुधारवलेलं आहे. म्हणूनच आपणही आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत असताना आपल्याला नोकरीचे वेध लागणार आहेत, बिझनेसचे वेध लागणार आहेत, आपल्याला ते करणं गरजेचं राहणार आहे. आणि या कुठल्याही ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर इंटरव्ह्यू देणं आहेत, लोकांशी संभाषण साधणं आहे. जर ते तुमच्याकडे नसेल, आपण भरपूर कमी पडू. आपण समाजामध्ये जगताना, नातेवाईकात जगताना, मित्रांसोबत राहताना, सोसायटीमध्ये काही खरेदीला जाताना, विक्रीला जाताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला कम्युनिकेशनची गरज ही लागतेच. त्याच्याशिवाय काहीच होत नाही. म्हणून असं म्हटलं जातं, जर बोलणारी व्यक्ती असेल तर तो माती सुद्धा विकू शकतो. बोलणारी व्यक्ती म्हणजेच काय, माती आम्ही विकायला ठेवली, किती चांगली आहे हे समजून सांगता आलं पाहिजे. म्हणून तर मुलतानी माती अक्षरशः ग्रॅमवरती विकली जाते. हे तर त्याचं जिवंत उदाहरण आहे. म्हणूनच हे कम्युनिकेशन सब्जेक्ट हा आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. नुसता तो सब्जेक्ट पास होण्यासाठी नाही, प्रॅक्टिकली सुद्धा तो खूप महत्वाचा आहे. पास तर कोणी होणारच आहे, परंतु तो प्रॅक्टिकली तितकाच महत्वाचा आहे. म्हणून तो त्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणून युनिव्हर्सिटीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट, प्रोसेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. आता इम्पॉर्टन्स काय आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. कम्युनिकेशनचे प्रोसेस आहेत, अनुभव आपण घेतलेले आहेत, मित्रांसोबत बोलताना, घरच्यांसोबत बोलताना, बाहेरच्या लोकांसोबत बोलताना. एखाद्याला आपलं म्हणणं नाही पटलं तर त्याचे रिएक्शनही आपण समजून घेतलेले आहेत, कळलेली आहेत, त्यांचे शब्द ऐकले आहेत. त्यानंतर दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे टू अक्वायर्ड अँड डेव्हलप गुड कम्युनिकेशन स्किल रिक्विजिट फॉर बिझनेस करस्पॉन्डन्स. हा सब्जेक्ट शिकल्यानंतर आपल्यामध्ये एक गुड कम्युनिकेशन स्किल तयार झाली पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला बिझनेससाठी ते गरजेचे पडतील. टू डेव्हलप अवेअरनेस रिगार्डिंग न्यू ट्रेंड इन बिझनेस कम्युनिकेशन. बिझनेस कम्युनिकेशन मध्ये जे नवीन नवीन ट्रेंड येत आहेत किंवा येणार आहे त्यांच्या बाबतची आपण माहिती घेतली पाहिजे. आता प्रश्न असा आहे, सर जे येणार आहे त्यांची माहिती कशी लागणार? फेसबुक शोधणाऱ्याला हे माहीतच नव्हतं की फेसबुक येणार आहे, त्यांनी ते शोधलं.
व्हॉट्सॲप हे माहीतच नव्हतं की व्हॉट्सॲप येणार आहे, त्याच्या स्वप्नात आलेलं. त्याने तो शोधलं. मग कसं शोधलं तर आतापर्यंत कम्युनिकेशनमध्ये कशी डेव्हलपमेंट होत गेली, साधनं कसे बदलत बदलत गेली आणि आता पुढचं व्हॉट इज नेक्स्ट म्हणून त्याने व्हॉट्सॲप आणलं, म्हणून त्याने फेसबुक आणलं. मग तसंच आहे, आपण आतापर्यंत कम्युनिकेशनमध्ये काय काय होत आलं आणि आता पुढं काय केलं पाहिजे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. हेच ऑब्जेक्टिव्हिटी त्यांनी सांगितलेलं आहे. जसं उदाहरणार्थ पूर्वी ॲडव्हर्टाइजमेंट ह्या पेपरमध्ये, रेडिओमध्ये, टी व्हीवरती येत होत्या. आता आपण फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती, पुश मेसेजिंगमध्ये बघतो. मग हे जे काही ट्रेंड आहेत हे शोधल्या गेलेत आणि हे आपल्याला शोधता आले पाहिजे. मग ते कशावरून शोधता येतील तर आतापर्यंत त्याच्यामध्ये कशी प्रोग्रेस झाली आहे, म्हणजे नेक्स्ट काय करावं लागेल हे आपल्याला कळेल. त्यानंतर टू प्रोव्हाइड नॉलेज ऑफ व्हेरियस मीडिया ऑफ कम्युनिकेशन. आपल्याला समोरच्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करताना कुठले कुठले मीडियम अवेलेबल आहेत, कोणत्या वेळेला कोणत्या योग्य मीडियमची निवड कशी करायची हे आपल्याला कळायला पाहिजे. मोबाईलवरती उदाहरणार्थ आपल्याला टीसी काढायचा आहे आणि प्रिन्सिपलला आपण मोबाईलवरती फोन करतोय, चालेल का? नाही, तिथे प्रत्यक्ष आपल्याला अर्जच द्यावा लागेल. आपल्यापासनं 50 किलोमीटरची वरती आपली सिस्टर राहते, आपण मोबाईलवरती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो? नाही, आपण पत्र लिहू. आता पत्राचा जमाना जवळपास बंद झाला. योग्य ठिकाणी योग्य मीडियमचा उपयोग करायचा असतो. मग कुठे कोणत्या मीडियमचा उपयोग केला पाहिजे, कोणता मीडियम तिथे इफेक्टिव्ह राहील हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि पुढचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू डेव्हलप बिझनेस कम्युनिकेशन स्किल थ्रू द ऍप्लिकेशन अँड एक्झरसाइज. आपल्या स्टुडंट्समध्ये कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होण्यासाठी आपल्याला त्याबाबतची त्यांच्याकडनं सराव करून घ्यायचा आहे. हे सगळं काही पुणे युनिव्हर्सिटीने ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवलेले आहेत आणि त्यानुसारच त्यांनी सिलेबस डिझाईन केलेला आहे. आता आपण सिलेबसमध्ये नक्की काय काय आहे ते बघतो आहोत. आपल्या सिलेबसचं पहिलं युनिट म्हणजे पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. नक्की बिझनेस कम्युनिकेशन काय आहेत हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला बघायचं काय काय ते बघा. इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन, देन प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, देन बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन, त्यानंतर आहेत रेमेडीज ऑफ सोल्युशन्स टू बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन, देन मेथड्स ऑफ कम्युनिकेशन आणि चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन. हे सगळं काही आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. जर तुम्ही हे सगळं काही जर व्यवस्थित जर बघाल सर्व पॉइंट्स, तर जवळपास या पहिल्या चॅप्टरला विशेष महत्त्व प्राप्त होतं आणि जवळपास मोठ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जर विचार कराल, म्हणजे 12 किंवा 16 मार्कांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार कराल तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आता एक्झाम स्ट्रक्चर कसं राहील, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा राहील हे अजून तर काही समजलेलं नाही, परंतु ह्या टॉपिकला मात्र महत्त्व राहणारच. आता ह्या टॉपिकच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन, त्याच्या बाबतीमध्ये एखादा प्रश्न असू शकतो मोठाई आणि छोटाई. त्यानंतर प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं आहे. आता कम्युनिकेशनची प्रोसेस असते का? होय. जसं उदाहरणार्थ तुम्ही आणि मी डिस्कशन करतो आहोत, मी तुम्हाला माझ्याकडे असलेला जो सिलेबस आहे तुमच्याबरोबर शेअर करतो आहोत, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. आता तुमच्याकडनं तुम्हाला तो किती समजला हे पण मला जाणून घ्यायचं राहील. मग मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही कमेंट करा, तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं. म्हणजेच काय झालं, मी तुमच्याकडनं पण तुमचा फीडबॅक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
म्हणून कम्युनिकेशन ही फक्त वन साइड प्रोसेस नसते, तर ती बोथ साइड प्रोसेस असते. मग मी तुमच्याशी कम्युनिकेशन करताना माझ्याकडे असलेली इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर कशा प्रकारे प्रेझेंट करतो आहोत, ती प्रेझेंट होताना मी कुठलं मीडियम वापरत आहोत, कोणतं चॅनल वापरत आहोत, आणि तुमच्यापर्यंत पोहोचताना त्याच्यामध्ये काय दोष तयार होत आहेत किंवा काय डिस्टर्बन्स तयार होत आहेत, ते डिस्टर्बन्स दूर करण्यासाठी मी काय काय करेल. हे जे काही सगळे काही गोष्टी आहेत, मग या प्रोसेसमध्ये तयार होणारे बॅरियर्स आणि त्याच्यावरती रेमेडीज म्हणजे सोल्युशन्स, हे सगळं काही आपल्याला इथे शोधायचं आहे, अभ्यासायचं आहे. मग मी त्यासाठी कुठली मेथड वापरत आहोत, जसं आता तुमच्या समोर पीपीटी प्रेझेंटेशन चालू आहे, म्हणजे ही काय झाली, तो तुमची मेथड झाली. कोणत्या पद्धतीने मी तुमच्या समोर प्रेझेंट करतो आहोत, युट्यूब चॅनल थ्रू म्हणजे इंटरनेट थ्रू मी तुमच्या समोर प्रेझेंट करतो आहोत म्हटल्यानंतर हे माझं मीडियम झालं, चॅनल झालं. या प्रकारे हे आपल्याला सर्व काही पद्धती आपण इथे बघायच्या आहेत. त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे बिझनेस लेटर. बिझनेस लेटर अनेक प्रकारचे असतात. उदाहरणार्थ इन्क्वायरी लेटर, त्या इन्क्वायरीला उत्तर, कंप्लेंट लेटर, कंप्लेंट लेटरला उत्तर, त्यानंतर कलेक्शन लेटर, सेल्स लेटर, सर्क्युलर आणि मेमो, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे लेटर्स असतात. बँकेसोबत केला जाणारा पत्रव्यवहार, भागधारकांबरोबर केला जाणारा पत्रव्यवहार, डिबेंचर होल्डर बरोबर केला जाणारा पत्रव्यवहार, ठेवीदारांबरोबर केला जाणारा पत्रव्यवहार, हे आपण ऑलरेडी 12th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. असा अनेक प्रकारचा पत्रव्यवहार हा बिझनेस मध्ये चालतो. मग नक्की बिझनेस लेटर असतं तरी काय, त्याला विषय असं काय महत्व आहे. बघा, आपण 8वी 9वी 10वी पासून शिकत आलो की पत्राचे प्रकार दोन, फॉर्मल आणि इनफॉर्मल, कौटुंबिक आणि व्यावसायिक. मग कौटुंबिक पत्रव्यवहारामध्ये आणि व्यावसायिक पत्रव्यवहारामध्ये काय फरक आहे. व्यावसायिक पत्रव्यवहाराची तिथे जी ती व्याख्या बघितली आहे, त्याचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते पुन्हा आपल्याला इथे अभ्यासायचे. मग आपल्याला इथे बघायचं आहे मिनिंग ऑफ बिझनेस लेटर, इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस लेटर. आता ज्यावेळेला आपण बिझनेस लेटर म्हणजे काय शिकणार, त्यानंतर आपण बघणार इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस लेटर. याच्या बाबतीमध्ये फक्त एका वाक्यात सांगता येईल की आपण 12th मध्ये असताना शिकलेलो आहोत की व्यावसायिक पत्र हा त्या व्यवसायाचा प्रतिनिधी असतो आणि तो त्या व्यवसायाची प्रतिष्ठा तयार करतो. सांगा, मग यावरनं आपल्या लक्षात येतं की त्या व्यावसायिक पत्राला किती महत्व आहे. तो एक मुख प्रतिनिधी असतो. मग यावरून आपल्या लक्षात येतं की त्या व्यावसायिक पत्राचं महत्व काय आहे. हे महत्व आपल्याला व्यवस्थित पॉइंट वाईज समजून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यावसायिक पत्रामध्ये कुठल्या क्वालिटीज हव्यात, म्हणजेच त्याच्यामध्ये कुठले कुठले इसेन्शियल फॅक्टर्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या पत्राचा लेआउट म्हणजे त्याचं फिजिकल अपीअरन्स कशा प्रकारे आहे, कागद कोणता असावा, पाकिट कोणत्या प्रकारचं असावं, कागदावरती जो पेपर तुम्ही यूज करणार आहेत त्याच्यावरती प्रिंटिंग कशा प्रकारे असावीत, पत्राचं प्रेझेंटेशन कसं करावं, हे सगळं काही त्या फिजिकल अपीअरन्स ऑफ बिझनेस लेटरमध्ये आपल्याला बघायचं आहे. मग त्या बिझनेस लेटरची मांडणी कशा प्रकारे केली जाईल, म्हणजे बिझनेस लेटरचा लेआउट कसा राहील, हे आपल्याला तिथे बघायचं आहे. हे सगळं काही आपल्याला युनिट 2 म्हणजे चॅप्टर 2 मध्ये बघायचं आहे. त्यानंतर आहे चॅप्टर 3 म्हणजे युनिट 3. यामध्ये आहेत सॉफ्ट स्किल्स. आता सॉफ्ट स्किल म्हणजे काय, तर आपण नित्याच्या लाईफमध्ये चालतो कसं, बोलतो कसं, वागतो कसं, बसतो कसं, उठतो कसं, हे जे काही आहे याला म्हटलं तर सॉफ्ट स्किल. मग सॉफ्ट स्किल म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये तुमची हेअरस्टाईल, ड्रेसिंग स्टाईल, हे सगळे काही गोष्टी त्याच्यामध्ये येतात.
त्यानंतर सॉफ्ट स्किलची नीड आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सॉफ्ट स्किलमध्ये कुठले कुठले एलिमेंट म्हणजे घटक येतात ते आपल्याला बघायचे आहेत, ज्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत मॅनर्स अँड इटिक्वेट्स, वागण्या बोलण्या चालण्याची पद्धत, ग्रूमिंग मॅनर्स. त्यानंतर इफेक्टिव्ह लिसनिंग अँड स्पीकिंग. बऱ्याच वेळेला आपण बघतो की समोरचा आपल्याला काहीतरी घरामध्ये आई किंवा वडील सांगत असतात, पण आपण त्यांच्या अंगावरती वस्क्यान धावतो. बॅड मॅनर. आपण समोरच्याचं म्हणणं पहिले शांतपणे ऐकून घेण्याची कुवत असली पाहिजे. त्यांचं बोलणं संपल्यानंतर आपलं मत प्रदर्शित करण्यासाठी परवानगी घेतली पाहिजे आणि मग आपलं मत आपण योग्य त्या पद्धतीने समोरच्याला पटेल सौम्य भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जे काही मॅनर्स आहेत ते इफेक्टिव्ह लिसनिंग आणि स्पीकिंग यामध्ये आपल्याला बघायचे आहे. त्याचं महत्व, इम्पॉर्टन्स सगळं काही आपण त्यामध्ये बघायचं. त्यानंतर आहेत इंटरव्ह्यू स्किल. आता हे तर किती महत्वाचं आहे आणि शिकलं नाही तर काय लॉस होईल, हे जे नोकरीला जातात आणि तिथून बाद होतात त्यांना विचारणं गरजेचं आहे. हे आपल्याला इथं सिलेबसमध्ये शिकायचं आहे आणि ते प्रॅक्टिकली तितकंच महत्वाचं आहे की इंटरव्ह्यू स्किल काय आहेत, प्रश्नांची तयारी कशी करावीत, डूज अँड डोंट्स, कशा प्रकारे वागावं, काय करावं, काय करू नये, हे सगळं काही आपल्याला इंटरव्ह्यू स्किलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर प्रेझेंटेशन. जसं बीकॉम झाल्यानंतर बरेच मुलं MBA वगैरे चॉईस करतात. तिथे त्यांना त्यांचे प्रोजेक्ट्स वगैरे असाइनमेंट्स यांचं प्रेझेंटेशन द्यायचं असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे 10 ते 12 मिनिटं किंवा 5 ते 7 मिनिटं त्यांना स्टेजवरती जाऊन PPT थ्रू त्यांचं प्रेझेंटेशन शो करायचं असतं. परंतु हे स्किल जर आत्ता डेव्हलप नसेल तर तेव्हा आपण ते करू शकू का? नाही. आणि ऐन वेळेवरती गोळ्या खाल्ल्या म्हणजे लगेच रूप येतं असं होत नाही. म्हणून आपल्याला ते आत्तापासून जर डेव्हलप करायला सुरुवात केली, त्याचं बॅकग्राऊंड समजून घेतलं, त्याची सराव करून घेतला तर आपल्याला ते सोपं राहील. त्यानंतर एक ग्रुप डिस्कशन. हा सुद्धा फॅक्टर तितकाच महत्वाचा आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आणि टाइम मॅनेजमेंट ॲबिलिटी. हे सगळं काही आपल्याला या सॉफ्ट स्किलमध्ये शिकायचं आहे. आता इथे हा प्रॅक्टिकली तितकाच महत्वाचा टॉपिक आहे आणि एक्झामच्या दृष्टीने तितकाच महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे आपला चौथा, तो आहे रिझ्यूम रायटिंग अँड जॉब ॲप्लिकेशन लेटर. मी जर हा प्रश्न विचारलात की आजपर्यंत किती जणांनी रिझ्यूम बनवला, जवळपास 90% लोकांचे हात वरती होते. होय सर, मी बनवला, मी नोकरीसाठी ट्राय केला. परंतु किती जणांनी स्वतः रिझ्यूम बनवला विचारलं तर त्यात ते जेवढे हात वरती राहते तेवढे सर्व जवळपास तेवढे सर्व खाली येते. असं का बरं? सर रिझ्यूम कसा मांडायचा माहीतच नाही. मग कुठे जायचं? चला सायबर कॅफेवाले मारे. तो सायबर कॅफेवाला आम्हाला बनवून दिला आणि तो रिझ्यूम आम्ही वापरतो. कसा बनवला? त्याच्याकडे फॉर्मॅट होता, त्या फॉर्मॅटमध्ये टाईप करून आम्हाला दिला. मग तेवढा एकच फॉर्मॅट फक्त आहेत का? तुम्ही जर timejobs.com, naukri.com, monster.com, indeed.com, LinkedIn यासारख्या वेबसाईट जर तुम्ही जर हँडल कराल, त्याचबरोबर गुगलवरती जर टाइप्स ऑफ रिझ्यूम किंवा कॅरिक्युलम व्हायटेड किंवा बायोडाटा एवढं जर टाईप कराल तर तुम्हाला दिसेल की किती प्रकारचे बायोडाटा तुमच्या समोर येतात, म्हणजे तुम्हाला बायोडाटाचे टाइप्स कळतील. नोकरीच्या स्पेशलायझेशननुसार बायोडाटा बनवला जातो. बिगिनर, प्रोफिशियंट, एक्सपर्ट याच्यानुसार बायोडाटा बनवला जातो. तुमच्या प्रोफेशनच्या कॅटेगरीनुसार बायोडाटा बनवला जातो. मग आपण जो बायोडाटा बनवतो तो सिंपल बायोडाटा बघतो आणि आपल्याला तितकाच फॉर्मॅट फक्त माहिती असतो. पण या बायोडाटा प्रेझेंट करण्यामागं महत्व काय? कारण बायोडाटा आता जसा पहिले तुम्ही पेपरवरती बनवत आहात, आता तो बायोडाटा व्हिडिओ सुद्धा तयार होतो. म्हणजेच जे व्यक्तीला नोकरी हवी आहे ती व्यक्ती स्वतः प्रत्यक्षपणे आपला व्हिडिओज रेकॉर्ड करेल आणि तो बायोडाटा म्हणून प्रेझेंट करेल.
आता हा जर समजा आपल्याकडे जर वेल कम्युनिकेशन स्किल नसेल तर आपण असा व्हिडिओ शूट करू शकतो नाही, कारण त्यासाठी आपल्याकडे तितका कॉन्फिडन्स असावा लागतो. म्हणजेच काय, कम्युनिकेशन स्किल आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स तयार करते. मग हे जे काही टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर रिझ्यूम रायटिंग आणि जॉब ऍप्लिकेशन लेटर बाबतची इंट्रोडक्शन, नक्की त्या गोष्टी काय आहेत. त्यानंतर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ बायोडाटा, रिझ्यूम अँड रायटिंग इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ बायोडाटा, रिझ्यूम रायटिंग अँड कॅरिक्युलम व्हायटेट. कॅरिक्युलम व्हायटेट याचाच अर्थ CV असा होतो. हे जे काही बायोडाटा, रिझ्यूम आणि कॅरिक्युलम व्हायटेट हे समानार्थी आहेत. बायोडाटा हा इंडियन कंट्रीजमध्ये म्हणजेच आपल्याकडे प्रसिद्ध आहे. रिझ्यूम हा जनरल वर्ड आहे, तर कॅरिक्युलम व्हायटेट हा प्रगत देशांमध्ये प्रसिद्ध आहे. मग हे काय प्रकार आहेत हे आपल्याला इथे बघायचं आहे. रिझ्यूम मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत हे सगळे काही आपल्याला ते बघायचं आहे. त्याची प्रॅक्टिकली प्रेझेंटेशन पण बघायचं आहे. त्यानंतर मिनिंग अँड ड्राफ्टिंग ऑफ जॉब ऍप्लिकेशन लेटर. जॉब ऍप्लिकेशन लेटर म्हणजेच रिझ्यूम सोबत जोडले जाणार कव्हरिंग लेटर. हे जे काही लेटर आहेत ते काय प्रकार आहेत, ते कशा प्रकारे ड्राफ्ट केलं पाहिजे, हे सगळं काही आपल्याला तिथे बघायचं आहे. आता या विषयाच्या बाबतीमध्ये महत्वाचं म्हणजे काही नोट्स. आता इथे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपल्याला BCI विषयासाठी प्रॅक्टिकल आहे. आपल्याला BCI विषयासाठी कमीत कमी 3 प्रॅक्टिकल पूर्ण करायचे आहेत. प्रॅक्टिकल किती द्यायचे हे विषय शिक्षक ठरवतील, पण किमान तुमचे 3 प्रॅक्टिकल पूर्ण असणं गरजेचं राहील युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार. हे जे काही प्रॅक्टिकल आहेत मे बी लायब्ररी वर्क राहील क्वेश्चन आन्सर बेसिसवरती, किंवा डायरेक्टली टॉपिक दिला जाईल, त्या टॉपिकवरती तुम्ही लायब्ररीतनं डाटा गोळा करून त्याचं प्रेझेंटेशन करायचं आहे. एक तर तुम्हाला त्याची असाइनमेंट दिली जाईल, एक तर ते तुम्हाला प्रोजेक्ट बेस दिला जाईल, किंवा एक तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस म्हणजे प्रत्यक्ष कुठल्या तरी संस्थेला भेट देऊन त्यांच्या कम्युनिकेशन मेथड्स आणि चॅनलची माहिती गोळा करायची, किंवा समथिंग ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे ते देतील. हे सगळं काही सब्जेक्ट टीचरवरती डिपेंड करेल. पण सगळ्यात महत्वाचं, जो स्टुडंट कमीत कमी 3 प्रॅक्टिकल पूर्ण करणार नाही त्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल एक्झाम देता येणार नाही. म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम देण्यासाठी तुमचे किमान 3 प्रॅक्टिकल पूर्ण असणं गरजेचं आहे. मित्रांनो, इथे मी तुम्हाला सब्जेक्टच्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन दिली. ही इन्फॉर्मेशन जाणीवपूर्वक मी मराठीत दिली. मात्र मी आता हे पुढचं लेक्चर पहिला चॅप्टर तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे. आपल्या सब्जेक्टची लँग्वेज इंग्लिश असल्या कारणाने पुढचं सर्व लेक्चर BCच्या बाबतचे इंग्लिशमध्येच होतील. ही इंग्लिश तुम्हाला समजण्यासाठी सिम्प्लिफाईड केलेली आहे. सिम्प्लिफाईड इंग्लिश असेल, ज्याला तुम्ही इंग्लिश म्हणा किंवा इंग्लिश म्हणा. ठीक आहे, धन्यवाद.